सुपारी प्रकरणात क्लीन चिट मिळण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस अजितदादांचे पाय धरले। मुंडेंची चौकशी केली नाही तर महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर मतदारसंघातल्या कामांसाठी फडणवीसांना भेटलो, मुंडेंचं स्पष्टीकरण। शिंदेच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। शिंदेचे आमदार आमचेच, मग त्यांना भाजपात घेण्यात अर्थ काय? शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबतच्या दाव्यांवर फडणवीसांचा पलटवार। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा, नागपुरातील सेनेच्या बैठकीत शिंदेच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। शिवसैनिकांची कामं होत नाही, आमदारांचा बैठकीत सूर। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अज्ञानी, विरोधी पक्षनेते पदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही, भास्कर जाधव संतापले। महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेताच नाही, विरोधी पक्षातील एकाकडेही स्वतंत्रपणे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे पद रिक्त। आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं उत्तर। विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांचं भाष्य। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद कमवा, शिंदेंचा विरोधकांना टोला।